छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। हे कुठून आले? आज सगळ्या जुन्या गोष्टी पुन्हा सापडण्याचा दिवस आहे। याचा अर्थ त्या घरात सुलेखा व्यतिरिक्त आणखी कुणीतरी आहे। तिची सावली या घराचा घास घेईल असं काहीतरी घोकऱ्या आवाजात बोलत होती। असं बोलली शुभ्रा? निखिलला न्याय नाही मिळाला तरी चालेल, पण आता आणखीन कुणाच्या जीवाशी खेळायचं? या चहा प्या। विष्णू ये बस, दोन पायावर का बसलास? बस 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 बस, नीट बस। आता काय तुमचं आणखी? अरे बस रे। हे बघा माझ्याकडे वेळ नाही, काय ते पटकन बोला। ते हेच खजिन्याचं काय झालं? अजून तुमचं आहेच का खजिन्याचं? अहो सोपान आजोबा, आता तरी हा नाद सोडा। अरे येड्या, मला खजिना काय करायचंय? या म्हातारपणात पैका काय करायचंय? काय ते पैका मालकाचं आहे, मालकाला मिळालं पाहिजे। मी दिनेची मदत करणार आहे। आता मोठ्या मनानं त्यानं मला काही देऊ केलं तर नाही म्हणणार नाही, तो अपमान होईल ना त्याचा। सोपान आजोबा, जित्याची खोड काय मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते खरंय। आम्हाला काही गरज नाही तुमची, आमचं आम्ही शोधून काढू। काही गरज नाही तुमची आम्हाला, आम्ही शोधून पण काढलंय आमचं। काढले? काय सांग? चहा प्या, गार होईल। इस्न्या, इस्न्या, चाय देऊन तोंड बंद करतोय काय माझं? हॅलो, हाय सुलेखा, कशी आहेस? हां ठीक। काय झालं? यू साऊंड अपसेट। नाही शिप्रा, मी तुला थोड्याने फोन करू का? मी जरा घाईत आहे। ओके सुलेखा, इज देअर अ प्रॉब्लेम? मला सांग ना, मी तुला। नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुला थोड्याने फोन करते। ओके? अगं तू एवढी इरिटेट का झाली आहेस? नक्कीच काहीतरी झालंय। मी येऊ का तिथे? नको नको येऊस। हां ओके, मग तुम्हाला भेटतेस कधी? तू जस्ट शट अप। मी तुला मगाचपासून सांगते, तुला कळत नाहीये का की माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही, मला नाही भेटता येणार। ओके ओके फाईन, एवढं रूट बोलायची काही गरज नाहीये। मला मूर्तीबद्दल काही माहिती मिळाली होती म्हणून मी तुला फोन केला, तुला इंटरेस्ट होता म्हणून। एनीवे, चक इट। हॅलो शिप्रा, हॅलो हॅलो। आता तू मला फोनही करशील आणि वेळात वेळ काढून भेटायलाही येशील। हॅलो, हां बोला। शुभ्रा, मी काल तुला जे कोडं सांगितलं होतं ना, त्यावर तर आदिनाथ, मला त्या कोडाबद्दल एवढंच आठवतंय की
महादेव आजोबा जेव्हा यात्रेवरून परत आले तेव्हा त्यांनी नाही नाही शुभ्रा, मी काय सांगतोय ते तर ऐक ना. काल मी तुला जे कोडं सांगितलं होतं त्यावरून आणि त्या नकाशावरनं मला एक महत्वाची गोष्ट सापडली आहे. कुठली गोष्ट? श्रीकृष्णाची मूर्ती. श्रीकृष्णाची मूर्ती? होय शुभ्रा, अगं काल रात्री मी एकटाच उतरलो होतो भुयारात. मला त्या श्रीकृष्णाच्या मूर्ती बरोबर एक कोरी वही सुद्धा सापडली. कोरी वही? थांब शुभ्रा, आणि वाड्यावरचं ऍडव्हेंचर इथेच संपत नाही. यू नो व्हॉट, काल रात्री वाड्यावर सोपान आजोबा परत आलेत. सोपान? अहो पण तो तर त्या आगीत. इट सीम्स आपल्या आउट हाऊसला जेव्हा आग लागली तेव्हा सोपान आजोबा तिथे नव्हतेच. नव्हतेच? मग इतके दिवस कुठे होते ते? कोणास ठाऊक, कारण सोपान आजोबा काहीच सांगत नाहीये. त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाल्यासारखा वाटतोय. सोपान? सोपान जिवंत आहे? शुभ्रा, मी थोड्या वेळाने इकडनं निघतोय. मी तिथे आल्यानंतर आपण बोलू, ओके? आणखी एक महत्वाचं. काय? लव्ह यू. लवकर या, मी वाट बघते. बाय. श्रीकृष्णाची मूर्ती, सोपान, जो भूतकाळ मी मागे सोडू पाहते तोच भूतकाळ पुन्हा पुन्हा माझ्या समोर येऊन का उभा राहतो? हां हां, ओके. काय नाव प्रिन्सिपलचं? बरं, संध्याकाळी 5:30 ते 6:30. थँक्यू सो मच. थँक्यू. या, बाय. बरं आहे भोसले साहेब, तशा सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. आता उद्या मी जायला मोकळा. तुम्हाला तुमच्या नवीन चार्जसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तसा शांत आहे हा भाग, फारसं काही घडत नाही इथे. बरं, निघू मी आता, जरा इतरही कामं आहेत ना. साहेब, इफ यू डोंट माइंड, एक 5 मिनटं. हां, बोला ना. 7-8 वर्षांपूर्वीची एक केस आहे. सिंहगड रोडवर एक ॲक्सिडेंट झाला होता. मेलेल्या बाईचं नाव आहे शर्मिला शास्त्री. 12 फेब्रुवारी 2000, सिंहगड रोडवर बाईंना ठोकर मारली आणि पळून गेले. कॉलेजची मुलं होती म्हणे, पण कोण होती काय होती काहीच माहीत नाही. म्हणजे कोणालाही पकडलं नाही? नाही. गाडीनंतर 10 दिवसांनी कात्रजच्या घाटामध्ये सापडली. नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की ती गाडी बिबवेवाडीच्या कुणा वाडदे नावाच्या माणसाची होती. पण त्या माणसाने तर गाडी चोरीला गेल्याची कंप्लेंट 1 महिना आधीच नोंदवली होती. हे सगळं जरा कन्फ्युजिंग आहे. 7 वर्ष झाली याला. आता काय रिसर्च करणार तुम्ही यावर? कॉलेजने डोकेदुखी लावली ना मागे, काय करणार साहेब? हे असंच असतं आमचं MISचं. सर्वे करा, रिसर्च करा, 1 ना 2. एवढं काय आहे त्या केसमध्ये? म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी एक मुलगा आला होता. नाव आठवत नाही मला त्याचं. तोही या शर्मिला शास्त्रींबद्दल चौकशी करत होता. तुम्हाला या केसबद्दल काय माहिती साहेब? फाईलमध्ये जेवढं वाचलं तेवढंच, पण त्यावरून फारसं काही कळेल अशी परिस्थिती नाही आहे. अहो, दाबलेली केस आहे ती. कोण होतं तेव्हा स्टेशन इन्चार्ज? भिडे, गोपीनाथ भिडे. गोपीनाथ भिडे. पण काय हो भोसले साहेब, तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट या केसमध्ये?
कोण होत्या त्या बाई? नातलग होते माझ्या. हो, आय सी. आणि तो मुलगा? तो त्यांचाच मुलगा होता. आणि अनफॉर्च्युनेटली आता तो ह्या जगात नाही. आय एम सॉरी. आई गेले का? एक मिनिट इकडे. मला जरा नीट सांगून जा, कुठे चाललीस तू? अगं अशी काय करतेस आई? काल म्हटलं नाही का मी तुला, मला जे मध्ये जायचंय आणि तिकडनं मी क्षिप्राकडे जाणार आहे. बाय. हे बघ, एक मिनिट प्रिया. तू वंसना काही उलट सुलट बोललीस? केली वाटतं चुगली. प्रिया, तुला मी काय विचारते? तिला विचार ना, तिला विचार ती काय बोलली ते. आणि तिला हे सुद्धा विचार की सुलेखाबद्दल, तिच्या लाडक्या सुलेखाबद्दल ती काय बोलली. सुलेखा? तिचा काय संबंध? काय वंस, हे तुम्ही मला काहीच बोलला नाही. सुलेखाचा काय संबंध आहे? ही त्या विषयाला फाटे फोडते माहितीये. खरं खरं काय ते सांगायचं. आणि तू शुभ्राबद्दल जे बोलतेस ना ते काय वंस, आता तुम्ही पुन्हा शुभ्राबद्दल काही बोललात? हे बघा, मी तुम्हाला तेव्हाच सांग. आई, आदिनाथांचा फोन आला होता. कधी येतोय, कधी परत तो? निघतील आता थोड्या वेळात. आई, काल रात्री आपल्या वाड्यावर 2 अशा गोष्टी घडल्या ज्यावर विश्वास ठेवणं. काय झालं? काल रात्री आपल्या वाड्याबाहेरच्या भुयारात आदिनाथांना एक जुनी श्रीकृष्णाची मूर्ती सापडली. अरे वा, म्हणजे हा शुभशकुनच झाला म्हणायचा. आई, ही मूर्ती पार्वती आजींची होती. त्या लग्न करून आपल्या घरात आल्या तेव्हा सोबत घेऊन आल्या होत्या. अगं बाई, खरंच? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोपान. सोपान आजोबा? हो, सोपान आजोबा वाड्यावर परत आलेत. काय? पण ते तर आउट हाऊसला लागलेल्या आगीमध्ये ते. नाही, ते वाचले. अगं बाई, चमत्कारच आहे नाही का ग वहिनी? हो ना. पण काय ग शुभ्रा, मग इतके दिवस ते होते कुठे? आदिनाथना सुद्धा नीटचं कळलं नाहीये. अगं बाई, हे म्हणजे काहीतरी विपरीतच झालं. इतके दिवस कुठे आहेत ह्याचा पत्ताच नाही. अचानक कसं झालं ना सगळं बोलून. मी आता जाते. नंतर लहानपणी आमच्या आहे ना हा विचित्रच वागायचा ना. आम्ही खेळायला बसलेलो असतो ना, हा कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असायचा. अगं बाई, याचं पण कळायला हवं. सोपानबद्दल कळायलाच हवं. माल अभी तक क्यों नहीं आया? हाँ, मेरा आदमी कितना दिन हो गया बोल के गया है, इधर काम शुरू है, काम अटका पड़ा, अभी तो क्यों नहीं भेजा तुमने? पेमेंट हो गया ना तेरा? रख. अभिमानचा पत्ता नाही लागला ना साहेब. लागला असता तर इथे आलो असतो का मी आता? आणि लागला जरी असता तरी अख्खा दिवस रागावण्यात चिडण्यात गेला असता माझा. सवय झाली मला तर त्याच्या असण्याची नसण्याची. शेवटी मी स्वतःलाच सांगितलं की येशा, एकटा जन्माला आलायस, एकटाच जाणार. लेका तुझा बाप नाही पुरला जन्माला, तुझा लेख काय पुरणार? आता इतर नातेवाईक आहेत तर बरे झाले असते. बहीण आहे माझी सख्खी, पण पंचक्रोशीच्या बाहेर पाय ठेवत नाही. तुझा लेखा बरं आहे. आई वडील बहीण भाऊ आजोबा वाड्यात राहणारे काका बिका. मला एक सांग, ते बाळकृष्ण शास्त्री काका लागतात ना तुझे? तुम्ही त्यांना कसं ओळखता सर? अरे आमच्या सुनबाईच्या बहिणीचे यजमान ना ते. म्हणजे सुलेखाच? अर्थात. काय करतात काय ते? सिनियर ऑफिसर आहे ते का फर्म मध्ये? त्यांचाच मुलगा ऍक्सिडेंट मध्ये. हो. वाईट, खूप वाईट.
भेटायचंय मला एकदा त्यांना, पण अभिमान म्हणतो ते मला भेटणार नाहीत. कारण काय तर मी यशवंतराव सरंजामे आहे म्हणून. नाही, मी भेटलो नसतो त्यांना, तोंड पाहिलं नसतं त्यांचं, थुंकलो असतो त्यांच्या तोंडावर जर मला कळलं असतं ना माझ्या स्वतःच्या भावाचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय तर. करा की नाही? चंदू, तुला माहिती आहे की तुझ्या वडिलांबद्दल माझ्या मनात किती आदर आहे. त्यांच्याबद्दलच्या भावना मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. आता मधल्या काळामध्ये जे काही झालं, ज्या घटना घडल्या, ते दुर्दैव माझं, आणि हे फक्त तूच समजू शकतोस. सांग तुझ्या काकांना एकदा सांग, समजावून पटवून दे त्यांना. म्हणजे भेटायचंय मला, त्यांची भेट घालून दे. तुम्हाला बाळकाकाला का भेटायचंय? माझ्या लेखाच्या लग्नाची बोलणी तुझ्याशी करू का? काय तू पण चंद्या लेखा. माझी भेट घालून दे लवकरात लवकर. लवकर कर माझं काम. श्रीराम. आदिनाथा, काय रे सकाळी सकाळी विचार मग्न उभा आहेस? चल चल, विष्णूनी नाश्ता तयार केलाय, गरम गरम खाऊन घे. चल. आजोबा, मला एक कळत नाहीये. काय रे? काल जे काही घडलं, मी आधी तो कागद सापडला, त्यानंतर भुयारात मूर्ती सापडली, तेव्हा म्हणजे मला नीट कळत नाही मी कसं एक्सप्लेन करू. काल मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी पाहतंय मला, कुणाचं तरी लक्ष आहे माझ्यावर. काल रात्री मी झोपलो होतो तेव्हाही सतत एक आवाज माझ्या कानात सांगत होता, उठ आणि जा भुयारात, सापडेल तुला काहीतरी. आणि आजोबा, तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हता, तर तो माझाच होता. असं मला तरी वाटलं. आणि मग भुयारात जेव्हा मी ती मूर्ती शोधून काढली, त्यानंतरही मला कोणीतरी दिसलं अजून एक ओझरती इमेज, एक शॅडो. शुभ्रा मला नेहमी सांगते, महादेव आजोबांची सावली असावी. आजोबा हसताय काय? मी खरंच सांगतोय तुम्हाला. आजोबा, तुम्ही नेहमी म्हणता ना की मी आणि शुभ्रा, आम्ही दोघंही महादेव आजोबा आणि पार्वती आजीची रूपं आहोत. आम्हीच ती जुनी पात्र आहोत ज्यांनी नव्याने प्रवेश केलाय. शुभ्राचं पार्वती आजीशी असलेलं नातं आता जवळजवळ सिद्ध झालंय. माझं काय? मी नॉर्मल होतो, आहे. मला काही आठवत नाही, मला कुठलीही गोष्ट दिसत नाही, मला
मला कसलेही भास होत नाही. मी कालच अचानक, तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? आजोबा तुम्ही हसताय काय? मी खरंच कन्फ्युज्ड आहे हो. एकच सांगतो आदिनाथा, महादेव दादानं रचलेली कोडी सोडवणं इतर कोणालाच जमलं नाही. म्हणून महादेव दादाच परत आलाय. स्वतःच रचलेली कोडी सोडवायला. कळलं आदिनाथा?